म्हणजे अपघात झाली तर माझे होते आहे नाही. नाही कुठे जायचं तर खोजू आणखी मी. होय होय होय. चला कुठनं घ्यायचं मग ते सांगा आता. कड्याने कड्याला पाणी जात नाही कडेने दंड घेऊया. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर मंडळी आजचं वातावरण असं आहे. ढग येते ते अजून पण. आणि मला जायचं मोटर चालू करायला. मोटर चालू करावं म्हणलं पाणी भरून घ्यावं, कारण की आज लाईटीची पाळी बदललेली आहे. ए येऊ का चालू करून? मला टेस्टर दे तेवढा, टेस्टर पकड. तर मंडळी चालू करून मोटर चालू करायला आलो आहे मित्रांनो. आणि पाऊस यायला लागला आहे रिमझिम रिमझिम रिमझिम. आणि तिला ही केबल निघली होती, तिला काय जमाना. मी म्हणलं माझे मी बसवतो, तू पाणी भरून घे. पाणी भरून झालं की मला सांग. आणि आपले दोन हे मोठी पहिल्या ह्याच्यात पेरलेली तूर अशी आहे, आणि नंतर पेरलेली तूर नंतर जी पेरली आपण ती अशी आहे. 15 दिवसाचा फरक आहे दोन्हीमध्ये. 15 ते 20 दिवसाचा. 20 दिवस, हां 20 दिवसाचा फरक आहे. बरी आता ही खुरपान फिरपान करावं लागेल. कुठं कुठं जरा हे झालेलं आहे का ती खुरपावं ही लागेल. तिला वर लावलं आहे मी, म्हणलं जा आणि पाण्याचं कसं काय काय मला सांग. तिला फोन करून विचारावं नेमकं काय झालं आहे ते, जमतंय का नाही, नाही तर मला वर जावं लागेल. हा जमतंय का तुला? ते वाटी बसवायला बसवली आता. हां बसवली का? हा बरं बरं. ती खालचा पाईप बसवला का टिपाडावरचा? बसवलं की. मग वाढवू का पाणी? नको नको थांबा, जरा वेळ लागेल. पण ही तर ही टिपाड भरल्याशिवाय पाणी वाढवून काय करता? बरं कुठलं टिपाड भरायचं तुला आधी? ती निसटतंय पाणी लय वाढवलं की हिथं ती तिरक वरी उंच आहे ना मरणाचं. बरं बरं बरं. मग तिथं जाण, मला तिथं गेल्यावर मला सांग, मग मी वाढवतो पाणी. हा ती बंद करा येईल का मला हे झाल्यावर? ती बंद वय जमतंय की करायला, काय नाही. ती बसवायचं नुसतं थोडं बसव आणि ती बसतंय लगेच दाबात. गावात बसल्यावर मग खाली पाणी येईल. हां येईल की पाणी खाली. जाऊ दे मग, नको पाणी वाढवायला. कारण पुन्हा निष्ठ झाल्यावर तिथं बसवा येत नाही. बरं बरं बरं. बऱ्यापैकी पाऊस यायला लागला. तर राम राम मंडळी. एकदम सकाळची वेळ आहे आणि पाऊस चालू झाला आहे बारीक. अजून आंघोळ नाही काय नाही, बसलो आहे निवांत पावसाकडे बघत. बरं वाटायला लागलं, कारण काल आपण पेरणी केली सूर्यफुलाची, झाली आपली सगळी. नामा आलाय माझ्यापाशी. नामा बरं बरं बरं. म्हणे ना ट्रॅक्टरमध्ये जाऊन तिनं तिथं जागा गेली. ती ट्रॅक्टरवर पत्रा दिसतो का झाकलेला, आणि ती बरोबर त्या शिटावर जाऊन बसते तिथं. तिथं पाऊस लागत नाही काय नाही काय नाही. आणि होय ग, आपण जे मांजरांना बॉक्स मांडलाय का इथं, त्या बॉक्समध्ये दुसरंच मांजर येऊन कुठलं तरी बसते. आणि ही दोघं नसते तिथं, आणि ती मोठा आहे. ह्यांना दादागिरी करत असेल. काय अवघड आहे लगा. ह्यांच्यासाठी आम्ही बॉक्स ठेवलाय दोघांसाठी, आणि ती बोका येतोय आणि त्यात बसतोय, आणि ही दोघं पावसात काकडते ती नुसती बाहेर. ह्यांना जागा आहे की, एवढं मोठं घर आहे की तिथं. रात्रीचं घरात नाही ना घेत मांजरं आम्ही. त्यांना काय झालं, घराची सिस्टीम आपली अशी झालेली आहे की मांजरांना घरातनं बाहेर निघा येत नाही. मग त्यांना संडास लागली, लघवी लागली तर बाहेर निघा येत नाही, कालवा करते तिथे. रातचं झोप मोड होती, त्यामुळे त्यांना बाहेरच बॉक्स केला आहे. बाहेरच्या बॉक्समध्ये ते बसते ते आपल्या आरामात. पण ते दुसरं मांजर येऊन त्याच्यात बसायला लागले, विश्रांती घ्यायला लागले. मग ह्यांची पंचायत झाली. असं फुगाऱ्यावर फुगारे येते ते, पाऊस पडतोय. तिकडून पडून आले आहे काय की मुंबई पुण्यात. कसं का असं ना, पण एवढं जरी पडत गेलं ना तरी पिकं चांगली येते. ती पिकाला पाणी द्यायची गरज पडत नाही. अजून 10 दिवस तरी पिकांना पाण्याची गरज नाही पडणार. 10 दिवस ना ग.
का 15 दिवस राहतील हे? आता हे पाऊस किती दिवस आहे? म्हणते ते 8 म्हणजे आज उद्या उघडणार 8-9 पाऊस. तारखेला सूर्यप्रकाश पडणार आहे, पाऊस थांबणार आहे असं म्हणते ती. मग आता काय असेल बी तसं मागणं ढग नसलं दिसत सॅटेलाईटवर त्यांना की मग ती तसे अंदाज देणार असं आहे. आता जवळजवळ 3:30-4 वाजलेले आहे आणि पाऊस चालू झाला आहे. मला चांगलं आठवतं आहे, आमची आजी होती आणि मी लहान होतो त्या टायमाला. आणि शेती काय आमचं तात्या बघायचं आणि मी आईबरोबर ही शेतात यायचो इकडच्या. त्या टायमाला सुरुवातीला कुठलं तरी एखादं पीक करायचे शेतकरी. पहिलं शेतीनं एवढा पाऊस पडत नव्हता, आता पाऊस चांगला पडायला लागला आहे. मला आठवते चांगलं, एका पिकावर शेती असायची, म्हणजे कुठलं तरी एकच पीक यायचं. आता बघा पाऊस पडला चालू झाला आहे आणि सुरुवातीची पिकं जी खरीपाची पिकं असायची, मटकी, मूग आणि रब्बीची पिकं ज्वारी, ही गहू, तर ह्याच्यातलं कुठलं तरी एकच यायचं, सगळं येत नसायचं. मग आमची आजी म्हणायची पेर पेर, आमच्या तात्या म्हणजे तात्यांना पेर पेर, शिपत जातं, शिपत गेलं तरी धान जीव धरून येतं. परत परत एखाद दुसरा पाऊस मोठा पडते तर येतं. ते शिपत जाणं म्हणजे हीच आहे बघा. ही पाऊस पडतो आणि पिकं जिवंत राहते ती, म्हणजे मरत नाही ती. 2-4 दिवसाला उगा शितोडा यायचा असा. काय म्हणायचं तुला? आजच सांगते तुम्हाला. हां, 8 दिवस झालं शिपत चाललंय, पण आज दुपारी ऊन पडलं की मका सुकली होती. मका सुकली होती, मी बी घाबरलो होतो. तर लागलं ही मका कसं काय लगेच किती सुकली? पाऊस मोठा होता असेल, हां, किती पाऊस मोठा होता असेल याचा. हिथली भेंडीची झाडं सुकली होती. सुकली होती काय आज केलं? ऊन पडलं आठवड्यात ना, त्यामुळे सुकली. पाऊस पण एवढा नाही, नुसतं शिपशिप येते. मोठा पाऊस पाहिजे, तो दमदार पाऊस पाहिजे, म्हणजे पिकं दमदार ते मुळ्या खाली, रान खाली कोरडं आहे. वरनं दैवार पडल्याने पडतंय हे. परत वारं भयान सुटतंय, ती पाणी परत जमिनीतलं वारं असं शोषून घेतंय. वारं कोरडं करून टाकतं ना सगळं, वारं सुटून. पण आज जरा थोडं वातावरण बदलल्यानेच वाटायला लागले. वारं जरा कधी मध्ये स्थिर होतंय. हां, गरमच आहे, जरा उखाडा आहे. त्यामुळं पाऊस ढग गोळा होऊन जर का असं पडलं, स्थिर राहिलं, तरी बी चळचळ पाणी तरी बी पिकाला चांगलं होणार. आणि हे बघा, हे आपलं कमळ सुंदर, हे बघितलं की जरा मन प्रसन्न होतंय बघा. तर आपलं चालू आहे आता हे सरी टाकायची. सरी म्हणजे दंड करायचा आहे आपल्याला पाणी द्यायला. आपण सूर्यफूल त्या दिवशी पेरलं काही गडबडीत, पाऊस आला परत. दोन्ही दिवशी सकाळनं पाऊस आल्यामुळं दुपारनं पेरलं आणि दुपारनं पेरल्यामुळं काय आपलं झालं नाही. मग आपल्याला दंड टाकायचं राहिलं होतं. आज जरा पावसाची उघडी पाहिजे तर दंड टाकून घेऊ. त्याला जोडाजोडी चालू आहे आपली करायची. ही बसवावं लागतं सरी काढायला. ते बसवलं आहे आपलं. काय गमावलं आहे तुझं? पानं कुठे आहेत? पानं हे तिकीट टाकले ते मागचं, ही ह्याच्यात हो ते तिथं वर, ते मला बी दिसणार ते. चला जोडून घेऊ आधी. 1 2 3 4 5 दंड झालं बघा. आता कुठं नाही घ्यायचा. आणि हिथं मधनं नको आहे एखादा. अगं एखादा तरी मध्ये, एखादा दंड मध्ये दार धरताना पाणी देताना तुलाच घेणार आहे मी इकडं. म्हणजे अपघात झाली तर माझी होऊ दे, आहे नाही. होय होय होय. चला कुठनं घ्यायचं मग ती सांगा आता. चढणी दंड घेऊया. दिवस मावळा गेलाय. आज गुरुवार आहे. रात्रीच्या भाजीची तयारी जी चालू आहे. काय किलो हुडकून आणते कोणाष्ट. मिरच्यांचं आयुष्य संपलं आता, पिवळा पडायला लागले. काय तोडते? भाजी तोडते काय? का भेंडी? वा वा वा, भेंडी कर जी सापडेल ती कर. 2-3 सापडले, कारली सापडल्यात 2-4. ती का बियाला तोडलं का? ती बी ह्याच्यात आहे, ती पिकलेलं झाडालाच म्हणलं बियाला घ्यावं. त्या दिवशी आपण मांडव केलेला गेलो बऱ्यापैकी, जरा गेले ती बरं का.
हां मस्त. चला मांडव केल्याबद्दल काहीतरी एखादा दोडका तरी आपल्याला एखादा कसा लय फायदा लय येतं. बारकी बरी बघा तिथे एक आहे बारका. अजून इकडं कुठतरी दिसलंय ना वाटत होता मला. दोडका दोन्ही बाजूने बघायचं म्हणजे सापडतो. बघा इथे एक आहे. तोड की मग. मोठा होता का कवळा आहे जरा? कवळा आहे मोठा होता एक. ते बी कवळ्याचा उपयोग नाही. हा, बघ तिथे कुठं. काढावं लागणार आहे आपल्याला हे. हा. भेंडी आहेत. भेंडीचा दिवस संपला म्हणलं आता काढावी लागणार आहे. भेंडी का ग? कारलं मागं राहते ती, अशी दिसतच नाही. पण तू भाजी आता 2-3 काढल्या ते कुठली करणार आहे नेमकी? सकाळी होईल एक आता एक कधी होईल असं दोन्ही बी करते. हो का इथं पण कसा लागलाय बघा. दिसला का? हो का इथं पण आहे. हो का इथं आहे. तिकडून दिसतच नव्हतं. लागले ते बऱ्यापैकी आहे. हो का इथं दोन आहेत. आहे का? इथे एक आहे इथे एक आहे. ती मोठा तोड. हे ती झालाय मोठा. बस झालं आपल्याला. बस तेव्हा होतं. तिकडे एक कसा मोठा आहे बघा. काय लागलंय घरचं बघतंय. दोन वेळेला असलं तरी सरत नाही. खाली एक आहे मस्त मोठा मोठा होता. सापडला. दिसत नाही. इकडून तिकडं बघावं लागतं. आणि देशी आहे बरं का. तसलं हिरवगार असं लांब सडक नाही तर हे आपलं असं देशी आहे. देशी चला देशी असो नाही तर हायब्रिड असो भाजीला काहीतरी लागतं. भाजीला काही नसलं म्हणजे मग तुमचं देशी बी हायब्रिड बी काय असेल ते त्याचा मुर्दा पाडायचा. दुसरा इलाजच नाही. पिकले का? डाळिंब आपलं कलर तर आलाय बरं का. तोंड अजून जुळली नाही ना. घ्या बघा एवढंच मोठं त्याला झालं. इथं झालंय काहीतरी. जाऊ द्या चांगलं बघून खायचं. लागले त्याचा डाळिंब ह्याला. हा, ही आता काय हे आपल्याला काय ह्याला फवारणी नाही काय नाही. ही अशी फळं लागली ती शेंड्याला. ही फळं अशी चांगली बुडा ह्याला लय मोठी होणार नाही ती पण आपली खाण्यापुरती बरं आहे आपल्याला. झालं झालं की चला. करा स्वयंपाक आता. उंच केलं डाळिंबाचं झाड. तुमचं संगीत ऐकल्याशिवाय मला बरं वाटत बी नाही. हा ते आता इतके उशीर स्वयंपाक बसतो बसली होती काय. मंडळी आता आपलं झालंय दोडक्याची भाजी ज्वारीची भाकरी तयार आहे. तर मंडळी गेल्या वर्षी आपण ह्या टायमाला वारीमध्ये होतो. आता ह्या वर्षी नाही. बरीच जण म्हणतात का नाही गेलो काय नाही गेलो. तर नाही गेलो यंदा. हिला बी सोबत कोणी नाही. लेकरं नाही. फोन आला